गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या तासिकेमध्ये आपण कंपनी परिवर्तन आणि कंपनीची स्थापना याबद्दल आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं. आजच्या त्याचप्रमाणे मागच्या तासिकेमध्ये आपण कंपनी स्थापनेची उद्दिष्टे हा पाठसुद्धा बघितलं होतं. कंपनी स्थापनेच्या अवस्था पायऱ्या आज ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर नंबर 1 आहे कंपनी च्या स्थापना किंवा कंपनीच्या स्थापनेच्या अवस्था कोणत्या आहेत, म्हणजे कुठल्या अवस्थेमधून कंपनी स्थापन करताना जायला लागतो त्याबद्दल ह्या ठिकाणी सविस्तर माहिती बघू. तर नंबर 1 आहे परिवर्तन अवस्था, प्रमोशन स्टेज. प्रमोशन स्टेज. तर परिवर्तक काय करतो, जेव्हा त्याच्या माइंडमध्ये एक कंपनी स्थापन करण्याची एक आयडिया त्याच्या मनामध्ये येतो, तर तेव्हा काय करतो तो सर्व साहित्य असतील, तेवढे डॉक्युमेंट्स असतील किंवा तेवढे बाकीचे जे गोष्टी असतील त्याचे जुळवाजुळव करून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. तर नंबर 1 आहे परिवर्तन अवस्था. तर नवीन मंडळाची स्थापना करून प्रत्यक्षपणे कंपनीचे कार्य सुरू व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व कार्याचा समावेश पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजेच परिवर्तन अवस्थेमध्ये होतो. कंपनीची स्थापना करण्याच्या कल्पनेपासूनच परिवर्तन अवस्था सुरुवात होते. आणि जेव्हा कंपनीच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होते तेव्हाच परिवर्तन अवस्थेचा शेवट होतो. ओके, म्हणजे काय म्हटलं आहे, कंपनीच्या स्थापना करण्याच्या कल्पनेपासून परिवर्तन अवस्थेला सुरुवात होतो. म्हणजे कंपनीची स्थापना करण्याची जी आयडिया मनामध्ये येतो त्या ठिकाणी सुरुवात होतो, पण कंपनीच्या कामकाजाला सुरुवात झाली अवस्थेला कंपनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होतो तेव्हा परिवर्तन अवस्थेची काय होतो, शेवट होतो. ओके, तर पुढे दिला आहे की नंबर 1 दिला आहे की परिवर्तनासाठी पुढील कार्य करावे लागतात. तर नंबर 1 आहे त्या ठिकाणी नंबर 1 नवीन कंपनीच्या स्थापनेबद्दल याचना करणे, सविस्तर तपशील गोळा करणे व विशेषज्ञ व्यक्तीकडून कल्पनेची तपासणी करणे व विशेषज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार कंपनीचे परिवर्तनाचे कार्य करणे. तर कंपनीचा जो परिवर्तक असतो तो काय करतो, जी गोष्ट त्याला माहीत नसते तो जसं आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर आपण काय करतो, एक तज्ज्ञ व्यक्तीचा फायदा घेतो, तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतो की तज्ज्ञ व्यक्तीला जाऊन आपण विचारतो की ही गोष्ट आहे तर ह्या गोष्टीला ही गोष्ट आल्यानंतर काय करायचं, म्हणजे अशा वेळेस एखादी समस्या आल्यानंतर काय करायच्या. तर आपण काय करतो, तज्ज्ञ व्यक्तीचा सहारा घेऊन काय करतो ते स्टेप आपण काय करतो पुढे वाढवतो. म्हणजे तशाच पद्धतीनं परिवर्तक सुद्धा काय करतो की एक तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन काय करतो कंपनीची स्थापना करण्याची पहिली स्टेप पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. नंबर 2 आहे नवीन कंपनीच्या स्थापनेची कल्पना व्यावहारिक व फायद्याची आहे याची खात्री पटल्यानंतर कंपनी स्थापनेची जबाबदारी स्वीकारतो. म्हणजे नवीन कंपनी स्थापनेसाठी व्यावहारिक आणि फायद्याची आहे की नाही याबद्दल जोपर्यंत तो पुरी गोष्ट पटल्यानंतर तो कंपनीला पुढे वाढवण्याची जबाबदारी स्वीकारतो. नंबर 3 आहे प्रस्तावित कंपनीची उद्दिष्टे कायद्याचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र निश्चित करणे. प्रस्तावित कंपनीची उद्दिष्टे कार्याचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र निश्चित करणे. नंबर 4 आहे कंपनीचे संस्थापक सभासद म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी खाजगी कंपनीच्या बाबतीत 2 व सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 7 व्यक्तींना सभासद बनण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असते. खाजगी कंपनीमध्ये किती कमीत कमी 2, सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 लोकांना सभासद बनवणे आवश्यक होते. आवश्यक आहे. नंबर 5 आहे प्रस्तावित कंपनीचे एकूण भांडवल, भागाचे प्रकार, भागाचे मूल्य तसेच निर्गमनासंबंधी निर्णय घेऊन त्यासंबंधी आवश्यक कारवाई करणे. नंबर 6 आहे कंपनीकरता अधिकोषिक, बँकर, आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी ऑडिटर, अंकेशक, ब्रोकर, अभिगोपन, अंडररायटर याची निवड करणे व त्यांच्याशी रजिस्टर करार करणे. नंबर 7 आहे घटनापत्र, नियमावली व कंपनीच्या नोंदणीकरता आवश्यक असलेले इतर प्रलेख दस्तऐवज तयार करणे. म्हणजे हे सर्व गोष्टी नंबर यामध्ये परिवर्तन अवस्थामध्ये परिवर्तकाला करायला लागतो, जेणेकरून कंपनी कुठल्याही अडचणीत येता कामा नये. म्हणजे कंपनी ज्यावेळी स्टार्ट होतो त्यानंतर ते कुठल्याही कामात किंवा कुठल्या अडचणीमध्ये येता कामा नये. त्यानंतर आहे नोंदणी अवस्था. तर नोंदणी अवस्था म्हणजे इनकॉर्पोरेशन स्टेज. म्हणजे नोंदणी अवस्था झाल्यानंतर काय करायच्या, बिझनेसला सुरुवात करता येईल काय
ही गोष्टी त्या ठिकाणी सविस्तर आपल्याला बघता येईल. आलं. नोंदणी अवस्थेला समामेलनाची अवस्था म्हटली जाते. कंपनीच्या स्थापनेसाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेलाच ही दुसरी प्रक्रिया अवस्था होय. आलं. नंबर 1, अलीकडील काळात बहुतेक कंपनीची स्थापना नवीन औद्योगिक प्रकल्पाच्या उभारणीकरता केली जाते. औद्योगिक प्रकल्पाच्या स्थापनेकरता जर औद्योगिक विकास आणि नियमन कायद्यातील तरतुदीनुसार परवाना मिळवण्याची आवश्यकता असेल तर प्रवर्तकांना उद्योग मंत्रालयाकडे रेस्तर अर्ज करावा लागतो. आलं. म्हणजे परवाना मिळवण्याची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी उद्योग मंत्र्याकडे रेस्तर अर्ज करावा लागतो. नोंदणी अवस्थेतील हे कार्य प्रवर्तकाचे एक मुख्य कार्य असते. आलं. नंबर 2 आहे नवीन कंपनीची भांडवल उभारणी जर 25 लाखापेक्षा जास्त नसेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही. आलं. नवीन कंपनीची भांडवल उभारणी जर 25 लाखापेक्षा जास्त नसेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही. परंतु 25 लाखापेक्षा जास्त भांडवल उभारण्यासाठी भांडवल निर्गमन नियंत्रणाकडे रेस्तर अर्ज करून भांडवल उभारण्यासाठी परवानगी मिळवावी लागते. आलं. म्हणजे 25 लाखापेक्षा जास्त भांडवल उभारण्यासाठी भांडवल निर्गमन नियंत्रणाकडे रेस्तर अर्ज सादर करावा लागतो. पण 25 लाखापेक्षा कमी असेल तर ह्या ठिकाणी तेवढी गोष्ट करण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय भांडवल उभारण्याची व्यवहार कायदेशीर ठरत नाही. आलं. नंबर 3 आहे प्रस्तावित कंपनीचे नाव, कार्यालयाचे स्थान, संकलित भाग भांडवल, नियोजित संचालनाची संख्या, संचालनाची नावे, योग्यता इत्यादी माहिती संपूर्ण माहिती देणारे एक विवरण तयार करून ते रजिस्ट्रार कंपनी निबंधकाकडे पाठवणे हे प्रवर्तकाचे एक महत्त्वाचे कार्य मानले जाते. आलं. पुढे आहे नंबर 4 प्रवर्तकांनी कंपनी निबंधकाकडे पाठवलेल्या कंपनीच्या नावासाठी रजिस्ट्रारकडून परवानगी मिळवावी लागते. जर रजिस्ट्रारला प्रवर्तकांनी कंपनीचे सुचवलेले नाव अयोग्य वाटत असेल, आक्षेप घेण्यासारखे वाटत असेल तर रजिस्ट्रार प्रवर्तकाला असे कळवतात. नावाबद्दल किंवा सिमिलर नेम असेल तर नावामध्ये बदल करून पुन्हा रजिस्ट्रारकडे पाठवतील व नावाला परवानगी मिळाल्याशिवाय त्या नावाने व्यवसाय सुरू करू शकणार नाही. नावाबाबतच्या सर्व नियमाचे पालन केल्याशिवाय नावाला मंजुरी मिळणार नाही. आलं. नंबर 5 आहे कंपनीच्या वतीने कंपनीसाठी आवश्यक असलेले नंबर काय आहे भाग भांडवलाच्या उभारणीची अवस्था. तर भाग भांडवल म्हणजे काय की कंपनी एक सिंगल कंपनी जेव्हा असतो तर कंपनीचे एक सिंगल व्यावसायिक त्या कंपनीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी जो भांडवल असतो तो भांडवल उभारू शकत नाही किंवा पुरवू शकत नाही. तर अशा वेळेस कंपनीचे जो व्यावसायिक आहे किंवा कंपनीचा मालक आहे किंवा कंपनीचा संचालक जो आहे तर त्याला जनतेकडून एक भाग आवेदन मागावं लागतो. जनतेकडून आवेदन सादर करतो आणि त्यानंतर त्याच्याकडे आवेदनाच्या मोबदल्यात त्याला पैसा भेटत असतो. म्हणजे एक भाग सादर करत असतो. आलं. तर भागाच्या माध्यमातून त्यांना काय करतो पैसा कंपनीकडे येत असतो. आलं. पैसा येत असतो. आलं. त्यालाच आपण काय म्हणतो भाग भांडवलाची उभारणी अवस्था किंवा याला काय म्हणतो शेअर कॅपिटल स्टेज. आलं. तर खाजगी कंपनीकडे असं काही नसतं. असं भांडवल उभारण्याची प्रोसेस खाजगी कंपनी नसतो. समस्या नसतो. बाबा सार्वजनिक कंपनीमध्ये जनतेला आवेदन करणे हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतो. आलं. तर लिहा बघा खाजगी कंपनीकडे भांडवल उभारण्याची समस्या नसते. खाजगी कंपनीला नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबरोबर नियोजित व्यवसाय सुरू करता येते. आलं. सार्वजनिक कंपनीला मात्र निबंधकाकडून व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. कारण सार्वजनिक कंपनीला या भाग भांडवल उभारणीच्या अवस्थेमध्ये भांडवल गोळा करण्याचे कार्य करावे लागते. आलं. नंबर 1 आहे हेड दिला आहे प्रवर्तकांना भाग भांडवल उभारणीच्या अवस्थेमध्ये पुढील कार्य करावे लागतात. नंबर 1 आहे नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तक कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक बोलवतात. या बैठकीत पुढील निर्णय जातात. एक सभापती, सचिव, कायद्याचे
सल्लागार इत्यादी नेमणूक करणे, प्रारंभिक करारांना मंजुरी देणे. म्हणजे ज्यावेळेस भागभांडवल उभारण्याची अवस्था पुढील असते, म्हणजे सुरुवात केली असते, त्यावेळेस सभापती, सचिव आणि कायदेशीर सल्लागार इत्यादी व्यक्तीची काय केली जाते, नेमणूक केली जाते. आलं. आता मंजुरी देणे, माहितीपत्रकाच्या मसुद्याला मंजुरी देणे, अभिगोपन कराराला मान्यता देणे इत्यादी. आलं. नंबर 2 आहे नोंदलेल्या सार्वजनिक कंपन्यांचे निर्गमित केलेल्या भागाची विक्री स्कंद विनिमय विपणीत किंवा शेअर बाजारामध्ये करावे. याकरता संबंधित पदाधिकाऱ्याकडे अर्ज करून पदाधिकाऱ्याचे भाग विक्रीसाठी परवानगी घ्यावी लागते. नंबर 3 आहे सार्वजनिक कंपनीने निर्गमित केलेल्या भागाबद्दल सामान्य जनतेला माहिती मिळावी. याकरता वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रकाशित करण्यात येतात. आलं. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला भागाची निर्मिती करायला लागतो, निर्गमित करायला लागतो, भाग इश्यू करायला लागतो, करतोय पब्लिक्समध्ये. म्हणजे ज्यावेळेस कंपनीला स्वतःचे भांडवल अपुरे पडते, तर त्यावेळेस कंपनी काय करतो, जनतेला एक प्रॉस्पेक्ट एक वर्तमानपत्राच्या माध्यमातून इश्यू करत असतो, जेणेकरून लोकांना माहीत होतो आणि त्यातून ते लोक काय करतात, पैसे कलेक्ट करतात आणि कंपनी पैसे कलेक्ट करते, म्हणजे लोकांकडून पैसे कलेक्ट करते. आलं ना, आपली गरज पूर्ण करायचे काम करतो. आलं. तर नंबर 4 आहे सार्वजनिक कंपनीकडे जाहिरातीद्वारे भाग खरेदीसाठी आलेले अर्जाचा विचार केला जातो. आलं. आता ज्यावेळेस कधी काय असतो, कंपनीकडे 1 लाख शेअर असते, तर कधी लोकांकडून 2 लाख शेअरचे आवेदन म्हणजे डिमांड येत असतो. आलं. म्हणजे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर जे असतो कमी असतात आणि त्यांची डिमांड जास्त असतो. तर अशा वेळेस कंपनीला जे अतिरिक्त जे शेअर्स आहेत ते काय करायला वापस करायला लागतो. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना दिलगिरी पत्र म्हणून जाहीर करायला द्यावा लागतो. आलं. तर माहितीपत्रकामध्ये न्यूनतम राशीदान अभिधान राशी किंवा किमान वर्गणी राशी उल्लेख केलेला असतो. या विशिष्ट एक रकमे एवढेच भाग भांडवलाची मागणी करणारे प्रार्थनापत्रे भाग खरेदी करण्यासाठी अर्ज आली असल्यास अर्जदारांना भागाचे वाटप होते. न्यूनतम अभिधान राशी किंवा किमान वर्गणीची राशी गोळा न झाल्यास भागाचे वाटप करता येत नाही व प्रार्थनापत्राला सोबत प्राप्त झालेली राशी अर्जदारांना वापस करावी लागते. आलं. म्हणजे जी राशी त्यांना पाहिजे तेवढी राशी ठेवतात आणि म्हणजे जे अतिरिक्त राशी आहे, म्हणजे जे राशीची आपण आवेदन केलं नव्हतं किंवा जे अतिरिक्त आली आहे ती वापस करायला लागतं. कधी 6 महिन्याच्या आतमध्ये. जर 6 महिन्याच्या आतमध्ये जर वापस केलं नसेल तर त्याला जे ओव्हर चार्ज आहे, त्या म्हणजे ज्या राशीच्या बदल्यात त्याला काय करतो, राशी प्लस व्याज दोन्ही देऊन त्यांना वापस करायला लागतो. आला. नंबर 6 आहे किमान वर्गणी गोळा झाल्यास संचालकांना भाग वाटपाचे कार्य पूर्ण केल्यास या संबंधित रजिस्ट्रारकडे निवेदन पाठवले जाते. आला. नंबर 2 आहे व्यवसायाची सुरुवात करण्याची अवस्था. आला. व्यवसायाची सुरुवात करण्याची अवस्था. तर सार्वजनिक कंपनीच्या निर्मितीच्या प्रक्रियेची ही शेवटची अवस्था आहे. आलं. खाजगी कंपनीला नोंदणी झाल्याबरोबरच व्यवसायाला सुरुवात करता येते, परंतु सार्वजनिक कंपनीला तिसऱ्या अवस्थेत लिहिल्याप्रमाणे जोपर्यंत रजिस्ट्रारकडून व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत व्यवसाय सुरू करता येत नाही. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपनी निबंधकाकडे पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात. आला. तर नंबर एक आहे माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकाऐवजी निवेदन. आला. माहितीपत्रकाऐवजी निवेदन. तर नंबर 2 आहे भाग वाटपाची संपूर्ण माहिती देणारे निवेदन. नंबर 3 आहे कंपनीच्या संचालकांनी नियमानुसार योग्यता, पात्रता, भागाची खरेदी केलेली आहे आणि भागाची रक्कम दिलेली आहे हे स्पष्ट करणारे विवरण. आलं. तर माहिती पत्रिकाऐवजी काय आहे,
माहिती पत्रकाऐवजी निवेदन. आलं. तर माहिती पत्रक ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी काय आहे, निवेदन. आलं. म्हणजे आपण काय करतो, एक निवेदन करतो की नाही तुम्हाला अशाच पद्धतीनं हे शेअरची किंमत आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या रेटने मला खरेदी करता येईल. आलं. नंबर 2 आहे भाग वाटपाची संपूर्ण माहिती. म्हणजे भाग वाटपाची जी स्टेप आहे, प्रोसेस आहे, कशा पद्धतीनं भाग वाटप केलं जाईल, किती % राहील, किती % रिटर्न होईल, हे सर्व गोष्टी त्या भाग वाटपी संपूर्ण माहिती ह्या निवेदनामध्ये दिलेल्या असतो. आलं. तर नंबर 3 आहे कंपनीच्या संचालकाची नियमानुसार योग्यता, पात्रता, भागाची खरेदी केली आहे आणि भागाची रक्कम दिली आहे हे स्पष्ट करणारे विवरण. आलं. नंबर 4 आहे सर्व भाग कायदेशीर अटीची पूर्तता झाली आहे हे स्पष्ट करणारे संचालक किंवा सचिवाचे निवेदन, घोषणापत्र. आलं. पुढे आहे नोंदणी अधिकारी, कंपनी निबंधक, रजिस्ट्रार. कंपनी निबंधकावरील सर्व कागदपत्राची तपासणी करतात व आवश्यक अटी पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतर कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र करतात. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकतो. आलं. नंबर पुढे आहे कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक. कंपनीचे प्रवर्तक म्हणजे काय, तर कंपनीचा प्रवर्तक जो असतो, आला कंपनीचा प्रवर्तक जो असतो, कंपनीचा जो आयडिया मनामध्ये आणतो, म्हणजे जो व्यक्ती आयडिया मनात आणतो कंपनी स्थापन करण्याविषयी, त्याला आपण प्रवर्तक असं म्हणतो, प्रमोटर म्हणतो. म्हणजे जो आयडिया मनात आणतो. आला. म्हणजे कंपनी स्थापनेपासून सुरुवातीपासून जो आयडिया लक्षात घेऊन काम करतो त्याला आपण प्रवर्तक म्हणतो. कंपनीच्या निबंधकावरील सर्व कागदपत्रे तपासणी करतात व आवश्यक अटी पूर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतर कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र प्रदान करतात. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकतात. आलं. कंपनी सॉरी यार का असे का घ्यायचं आपण. कंपनीची स्थापना करण्यासाठी प्रवर्तक म्हणजे काय, कंपनीची स्थापना करण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी काही प्रारंभिक कार्ये पार पाडावी लागतात. ही कार्ये पार पाडणारी, सर्व जबाबदारी स्वीकारणाऱ्या आणि कंपनीच्या स्थापनेचे स्वप्न साकार करणाऱ्या व्यक्तींना प्रवर्तक असे म्हणतात. आलं. कंपनीच्या निर्मितीसाठी करावयाच्या प्रारंभिक कारवायाला प्रमोशन असे म्हणतात. आलं. प्रमोटर एखाद्या उदाहरणार्थ म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या माळी, म्हणजे म्हणजे शेतामध्ये काम करणाऱ्या माळी त्या उदाहरणात कोणते झाडे कुठे लावावे याबद्दल बारकाईने विचार करतो. खडा खणतो, रोप लावतो, माती व खताचे योग्य मिश्रण करून खड्डा भरतो, नियमितपणे रोपाला पाणी देतो, रोपाभोवती कुंपण तयार करतो, रोपाचे परिवर्तन झाडात होऊन त्या झाडाचे फुले व फळे लागेपर्यंत त्या रोपाची काळजी घेतो. कंपनीच्या स्थापनेच्या किंवा अस्तित्वात च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास माळी रोपाच्या संदर्भात जे कार्य करतो. आला. म्हणजे तो काय करतो, त्या झाडाचे पालन पोषण करतो. कोण, माळी नावाच्या समाजातील व्यक्ती. आला. पण तसंच काय प्रवर्तकसुद्धा कंपनीच्या एक शेवटपर्यंत काम करत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी कंपनी कशा पद्धतीने राहील, कोणत्या स्टेपमध्ये राहील, कोणत्या ठिकाणी राहील, सर्व गोष्टी म्हणजे कंपनीच्या जो प्रवर्तक आयडिया मनात काम करतो त्याला आपण काय म्हणतो, प्रवर्तक असे म्हणतो. आलं. तर प्रवर्तक म्हणजे काय, न्यायमूर्ती बोमैन यांच्या मते प्रवर्तक ही संज्ञा कायद्याची नाही, ही संज्ञा एक व्यावसायिक संज्ञा आहे. कंपनीच्या निर्मितीकरता कारणीभूत ठरणाऱ्या आणि व्यापारी जगाशी परिचित असलेल्या अनेक व्यावसायिक क्रियांना एका शब्दात निर्दिष्ट करणारी ही संज्ञा आहे. आलं. तर प्रवर्तकांनी केलेल्या प्रयत्नांमधून कंपनीची निर्मिती आकार घेत असतात. भारतीय कंपनी कायद्याच्या काही कलमामध्ये प्रवर्तक ह्या संज्ञेचा उल्लेखही आहे, पण कंपनी कायद्यामध्ये प्रवर्तक ह्या संज्ञेची कुठेही व्याख्या नाही. या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रवर्तक ही कायद्याची संज्ञा नाही. या न्यायमूर्ती बोमैन यांच्या अभिप्राय वस्तुस्थितीचा निर्देशक असाच आहे. आलं. बाकी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपण आता प्रवर्तकाचे महत्त्व काय असतात.
प्रवर्तकाचे महत्त्व. कंपनीची निर्मिती आणि विकासाच्या कार्यात प्रवर्तकांना अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवावी लागते. पण कंपनीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रारंभिक कार्यवाहीपासूनच ते कंपनीचा कारभार सुरळीत सुरू करून देण्यापर्यंत सर्व कार्याची जबाबदारी प्रवर्तक स्वीकारतात. संभाव्य जोखमीचाही ते धोरणे स्वीकार करतात. एवढे सर्व काही देखील कंपनीचे कार्य व्यवस्थित सुरू झाले की ते त्या कंपनीतून आपले अंग पूर्णपणे काढून टाकतात. आलं. प्रकल्पाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी ते कंपनीच्या प्रबंधकांचे अधिकार देखील स्वतःकडे ठेवत नाही. ह्या ठिकाणी चुकीने मिस्टेक आहे ना, स्वतःकडे ठेवत नाहीत. आलं. कंपनी सभासदांकडे कंपनीची जबाबदारी सोपवून ते आपले लक्ष नवीन कंपनीच्या प्रवर्तकाकडे लावतात. आलं. म्हणजे तो एक कंपनी स्थापन करून झाली ते कंपनीचा जो कारभार सोपवतो आणि त्यानंतर तो दुसरी कंपनी इस्टॅब्लिश करण्याच्या मागे तो काम करत असतो. आलं. अशा रीतीने एकामागून एक नवीन प्रकल्प हाती घेतात व नवनवीन व्यापार व्यवसायाची स्थापना करून त्याची जबाबदारी सभासदांवर सोपवले आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रवर्तकांना कार्यात गुंतून जावे हाच कंपनी प्रवर्तकाचा उपक्रम असतो. या दृष्टीने ते देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतात. ओके, बरोबर आहे. तर त्यामुळे तो देशाचा जो विकास आहे तो काय करतो, जास्त म्हणजे जास्त गतिशील असतो, ॲक्टिव्ह असतो. ओके, प्रवर्तकाचे कार्य आपण बघू. नंबर 1 आहे नवीन कंपनीच्या स्थापनेबद्दल कल्पना आणणे. आलं. प्रवर्तकाचे कार्य असतं. नंबर 2 आहे ह्या प्रकल्पाचे परिवर्तन वास्तविकतेमध्ये येण्यासाठी विस्तृत योजना आखणे. प्रस्ताविक कंपनीच्या कार्याचे स्वरूप ठरविणे. प्रस्ताविक कंपनीचे उद्दिष्ट निश्चित करणे. प्रस्ताविक कंपनीचे कार्यक्षेत्र निश्चित करणे. अस्तित्वात असलेल्या एखाद्या व्यवसाय खरेदी करण्यासाठी नवीन कंपनीची स्थापना करण्यात येत असल्यास विक्रेत्याशी कराराच्या प्राथमिक कराराच्या अटी व ह्या कराराचे स्वरूप निश्चित करणे. नंबर 7 आहे अस्तित्वात असलेल्या एखाद्या व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने नवीन कंपनीची स्थापना करण्यात येत असल्यास त्या व्यवसायकाच्या संपत्तीतून किंमत ठरवण्यासाठी विस्तारण्याची मदत घेणे. नंबर 8 आहे कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणाऱ्या कंपनीचे संपर्क साधून संकल्पित प्रमाणाचे नाव ठरवणे. नंबर 9 आहे अधिकृत भांडवल किती असावे ह्या व इतर आनुषंगिक प्रश्नाची उत्तरे मिळवून ह्या उत्तराच्या आधारावर महत्त्वाचे निर्णय घेतात. आलं. सॉरी, ह्या ठिकाणी पेज आपण नाव आला आहे का? ओके, हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. नेक्स्ट, धन्यवाद. हा टॉपिक ह्या ठिकाणी पूर्ण करत आहोत आपण. हा क्लास या ठिकाणी पूर्ण करत आहोत. नवीन तासिकेमध्ये आपण प्रवर्तकाचे उत्तरदायित्व लिमिटेशन ऑफ प्रमोटर हा पार्ट आपण नेक्स्ट तासिकेमध्ये बघणार आहोत. तर तोपर्यंत धन्यवाद. ठीक आहे.